शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतलताई म्हात्रे सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। या शिबिरच्या माध्यमातून हा बीएमसी निवडणुकीचा मोर्तेबांधणी म्हणावं लागेल। आज मी खरोखर आमचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांचं कौतुक करते। पहिल्याच वर्षी त्यांनी जे मिशन गोविंदा 2025चा जो सराव शिबिर ते आयोजित केले, आपण बघू शकता की प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, प्रचंड अशी लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय। मी आतापर्यंत जवळजवळ 4 की 5 ठिकाणी सराव शिबिर करून आले आणि ज्या पद्धतीने माननीय शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रात काम करतायत, त्या मानाने त्यांना ज्या पद्धतीने सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय, मला असं वाटतं हा गोविंदांचा सपोर्ट जो आज मिळतोय तोच महानगरपालिकेच्या निवडणुकांना सुद्धा संपूर्ण मुंबईकरांचा मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे। आणि परत एकदा महायुतीचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकणारच आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कारण की या अंधेरी पश्चिममध्ये ठाकरे गटाकडूनही मोठ्या प्रमाणात सराव शिबिर करण्यात आला। ठाकरे गट आता संपत आलेला गट आहे, तो गटच राहिलेला आहे। शिवसेना पक्ष आम्ही आहोत आणि तो गट आहे, तो त्यांच्या पद्धतीने काम करतोय, करू दे। परंतु त्यांनाही माहिती आहे की आपल्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, म्हणूनच दिल्लीला जाऊन त्यांना शेवटच्या रांगेत त्यांच्या पक्षप्रमुखांना बसावं लागतं, ही त्यांची परिस्थिती आहे। उद्या शिवसेनेच्या सरकार विरोधात आंदोलन आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की भ्रष्ट मंत्र्यांमध्ये महाराष्ट्र बदनाम होत आहे। मला वाटतं त्यांनी दिल्लीला जाऊन जे शेवटच्या रांगेत बसले, जर तुम्हाला बाळासाहेबांचे तुम्ही पुत्र होतात, जर तुम्हाला स्वाभिमान असेल, जर तुम्हाला अभिमान असेल, जर तुमचं हिंदुत्व जागृत असेल, तर तिथे तुम्ही लाथ मारून बाहेर पडला असतात, बाहेर आला असतात। तुम्ही ते केलं नाही, कारण तुम्हाला सत्ता महत्त्वाची। त्याच्यामुळे आताची जी नाटकं चाललेली आहेत ती फक्त नाटकच आहेत, याची मुंबईकरांना कल्पना आहे। जर तुम्ही खरोखर स्वाभिमानी असता तर शेवटच्या रांगेत बसला नसता, त्यापेक्षा लाथ मारून बाहेर पडला असता। शरद पवारने गौप्यस्फोट केला होता की 160 जागा जिंकण्यासाठी 2 माणसं आम्हाला भेटले होते। त्यानंतर आता संजय राऊत यांनी दावा केला की 60 ते 65 जागा जिंकण्यासाठी काही जण मला उद्धव ठाकरेंना भेटले होते। शरद पवारजी खूप मोठे नेते, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार। जी कोणी 2 लोक भेटली होती त्यांची नावं जरूर त्यांनी जाहीर करावीत, कोणाची भीती आहे। आणि संजय राऊत या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तो काय बोलतो, त्यांना काय बोलायचं असतं याच्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र त्यांना कंटाळलेला आहे। त्यांना लवकरच आम्ही वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेणार आहे, त्याच्यामुळे ते काय बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांना फक्त मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिसते, त्याच्यासाठी ते काही करायला तयार आहेत, नाक घासायला तयार आहेत, कोणीही बोलवा ते तयार आहेत तिथे जायला, फक्त आम्हाला सत्ता द्या। बाकी त्यांना हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार हे काही नको आहेत, फक्त सत्ता पाहिजे, म्हणून त्यांनी उरलेला शिवसेनेचा गट सोनिया गांधींच्या चरणी फेकून दिलेला आहे। दादरच्या कबूतरखानाचा जे वाद सुरू आहे त्याच्यावर एक जैन मुनीने ते असा बोलले की गरज पडली तर आम्ही शस्त्रही उचलणार आहोत। एक लक्षात घ्या की हा कबुतरांचा विषय आणि जो काही निर्णय दिलेला आहे तो हायकोर्टाने दिलेला आहे आणि यामध्ये कुठेही धर्माचा विषय नव्हता। यामध्ये जो विषय होता तो लोकांच्या आरोग्याचा विषय होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये धर्म आणण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मुंबईकरांचं आरोग्य। आणि हा जो निर्णय होता हा कोर्टाचा निर्णय होता, त्यामध्ये मी सगळ्यांना विनंती करते की यामध्ये कुठलाही धर्म आणू नये। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।